काय बोलावं त्याच्याबद्दल, शब्दही अपुरे पडतात लिहायला. बरंच काही त्यागावं लागतं बाप माणूस कळायला. सकाळी लवकर आवरून हॉटेलवर तो जायचा. पोरांच्या शिक्षणासाठी तो दिवसभर चहा गाळायचा. एखाद्या वक्त्यापेक्षाही चांगलं मार्गदर्शन तो करायचा. पोरांना शिकवायचे हा एकच त्याचा निर्धार असायचा. कपडे त्याचे भोळे गबाळे, त्याची कधीच तक्रार नसायची. त्याच्या चपलेपेक्षाही आमची वही ब्रँडेड असायची. किती साधा बाप माझा. आजच्या जमान्यातही त्याच्याकडे एमटीची गाडी होती. ऑडी नव्हते घेणार, पण त्याच्यासाठी मला स्प्लेंडर तरी नक्कीच घ्यायची होती. गरीबी होती त्याच्याकडे, फोन होता जिओचा. माझ्या पहिल्या पगारात त्याला अँड्रॉइड घेणार होते मी, विवोचा. पण माहीत नाही काय झालं, खूपच लवकर काळ पण आला आणि वेळ पण आली आणि त्या पोरांच्या आयुष्यातून बाप नावाची सावली कायमची हरवून गेली. घरासाठी त्यानं त्याचं आयुष्य लावलं पणाला. त्याच्यासाठी मी काहीच करू शकले नाही हीच खंत राहील मनाला. काहीच नाही करत ती पोरं, आता सगळ्यांशी हसून खेळून बोलतात. पण त्यांनी जे गमवलंय त्यासाठी ते रोज आतून मरतात. रडून रडून आता त्यांच्या आश्रमचं तळं आटतंय. हे छोटंसं यश मिळवलंय हो बाप्पा, पण जिंकूनही हरल्यासारखं वाटतंय.